सुखो बुद्धानं उत्पादो सुखा सद्धम्म देसना सुखा संघस्स सामग्री समगाणं तपो सुखो. सुखकर सुखदायक आहे बुद्धाचा जन्म, त्याहूनही सुखदायक सुखकर आहे सद्धम्माची देसना श्रवण करायला मिळणं, आणि त्याहूनही सुखदायक आहे संघाची एकता, संघाने एकत्रित येऊन तपणं, संघटित होणं. विश्ववंदनीय विश्व शांतीदूत, द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महान कारुणिक अर्हत सम्यक संबुद्ध, देवानंद पियदसी धम्मदायाद धम्म चक्रवर्ती, महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, द ग्रेटेस्ट इंडियन, द फादर ऑफ नेशन, या भारताचे संवैधानिक राष्ट्रपिता, बोधिसत्व महामानव, हा जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या बोधिसत्वाची सावली त्यागमूर्ती माता समर्पिता रमाई. या ठिकाणी भारतीय कर्मचारी संघ व भारतीय स्वाभिमानी संघ संचालित विश्व बौद्ध संघ द्वारा आयोजित विशाल धम्म परिषदेचे आयोजन, या निमित्तानं या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्यांच्या 2 दिवसाच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये या वर्धेमध्ये मला त्यांच्या सोबत शिकता आलं, राहता आलं, ते DRG ओहोळ सर, राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय कर्मचारी संघ नवी दिल्ली, ज्यांनी सदिच्छा भेट म्हणून उद्घाटक म्हणून प्रमोदजी मकेश्वर या ठिकाणी उपस्थित, जावेदजी पाशा, माझे सहचारी म्हणते भारद्वाज काही कारणास्तव या ठिकाणी उपस्थित राहिलेले नाही. या ठिकाणी विद्याशिलाई रायकवाड, माननीय अरूप कुमार सर, घनश्यामजी अलामे, ज्यांनी अल्पशा शब्दामध्ये मार्गदर्शन केलं. त्या MD किसान विश्व शांती विश्व अॅग्रो केमिस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड वर्धा शिबराजी लोखंडे, या ठिकाणी उपस्थित देवमित्र भंते आणि पूजनीय धम्मानंद भंतेजी, माझ्यापेक्षा ज्येष्ठ असलेल्या भिक्खूंना मी तिवार पंचांग प्रणाम करतो. या ठिकाणी उपस्थित आर्यजी भिक्खुनी यांच्या प्रती मी मंगलाची कामना करतो. या ठिकाणी राजेंद्र राजदीप, या ठिकाणी दानगे सर, नागोरावजी शंभरकर आणि संजय कुंभारे सर. मी वेळेच्या अभावी काही आयोजकांची नावं घेणार नाही, नावापेक्षा आपलं काम मोठं आहे आणि ते शक्यही नाही. या ठिकाणी अध्यक्ष म्हणून मनोहरजी वानखेडे, अनिलजी गावंडे, लक्ष्मणजी मुण आणि राहुलजी अलोनी, ज्यांनी आज भिक्खू संघाला भोजनदान दिलं, राजेशजी मुण, प्रमोदजी गुरकुंडे, हर्षपाल मेंढे, इनायत सय्यदजी, दीपक गुरकुंडे आणि बाबारावजी राऊतकर. या ठिकाणी जे सहयोगी बुद्धविहार समिती आहे, ज्या बुद्धविहार समितीच्या नेतृत्वात आणि उपासक उपासिकांच्या धम्मार्थ दानातून या कार्यक्रमाचं दरवर्षी आयोजन होत असतं. मराठवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा नामविस्तार किंवा नामांतर दिनाच्या या औचित्य म्हणून या शहीदांना आदरांजली, मानवंदना, अभिवादन देऊन जो लढा 16 ते 17 वर्ष चालला, ज्या लढ्यासाठी कोचीराम कांबळे असेल, गौतम वाघमारे असेल, मी इथल्या आयोजकांना विनंती करेल की आपला हा जो कार्यक्रम आहे, पुढच्या वर्षी त्यांचा एक फलक या ठिकाणी असावा. जे शहीद झालेले आहे त्यांचा बॅनरवर एक फलक असावा शहीदांची, आणि त्या ठिकाणी मानवंदना आपल्याला देता येईल. पुढच्या वर्षी आपण त्याची सुरुवात करणार आहोत. या ठिकाणी दानगे सरांनी जे भूमिदानाचं जे त्यांनी आज या ठिकाणी घोषणा केलेली आहे, आणि त्या ठिकाणी बुद्धिस्ट सेमिनरी
बौद्ध भिक्खू प्रशिक्षणाच्या संदर्भात त्यांनी आपली पुढची ओळख आपल्याला समजावूनच सांगणार आहे। आज या ठिकाणी महाबोधी महाविहार ब्राह्मण मुक्ती आंदोलनाच्या संदर्भात जो विषय या ठिकाणी दिलेला आहे, जागृतीचा अग्नी तेवट ठेवा, या ठिकाणी येत असताना हे वर्धा अनेक उपासक उपासिकांनी हा पवनारचा जो इतिहास आहे, मला तशी सूचना केली की म्हणते आपण पवनारच्या संदर्भात सुद्धा थोडंफार बोलावं। या ठिकाणी या वर्धा जिल्ह्यामध्ये येत असताना वर्धा इथे बसलेल्या उपासक उपासिकांना मी असं विचारतो की वर्धा आधी का पवनार आधी? मला तुम्हाला विचारायचं आहे, वर्धा शहर नगरी आधी की पवनार आधी? पवनार आधी। वर्धा हे शहर आधुनिक शहर आहे आणि वर्धेवरून 1.5 किलोमीटर अंतरावर धाम नदीच्या किनारी, वास्तविक पाहता ती धम्म नदी आहे। ज्याप्रमाणे बापू गांधी या सेवाग्राम वर्धेला आले आणि त्यांनी शेगावचं नाव सेवाग्राम केलं आणि या प्रतिक्रांतीच्या नंतर ज्या पवनारचं प्राचीन नाव प्रवरपूर होतं, प्राचीन नाव काय? प्रवरपूर। हा प्रवरपूर हे प्राचीन प्रवरपूर नगरी, ही प्राचीन प्रवरपूर जी नगरी आहे, जो वाकाटक नागवंशी जो राजा आहे, नागराजा आहे, वाकाटक नागवंशी नागराजा प्रवरसेन यांची ती राजधानी आहे। वाकाटक नागराजांच्या अनेक राजधान्या या महाराष्ट्रामध्ये आहे, जशी की वत्सगुल्म वासिम, नागपूरच्या जवळ नागरधम असेल किंवा मनसर असेल, गोंदिया परिसरामध्ये नागरा असेल आणि भंडारा जिल्ह्यामध्ये पवनी हे जे शहर आहे त्याला प्राचीन नाव पद्मावती आहे। या वाकाटकांच्या प्रांतिक राजधानी होत्या। या वाकाटक नागवंशी राजांची प्रांतिक राजधानी म्हणजे प्राचीन प्रवरपूर, म्हणजे आजचे पवनार नगर। आणि म्हणून वर्धेच्या आधीही जे प्राचीन शहर आहे, प्राचीन धम्म नगरी आहे, बुद्ध नगरी आहे, ते म्हणजे प्राचीन प्रवरपूर म्हणजे आजचे पवनार। काही लोक सांगायचे, मलाही सांगायचे की त्या ठिकाणी पवन नावाचा राजा राहायचा, पण पवन नावाच्या राजाचे अजूनही त्या काल्पनिक राजांचे काही अवशेष त्या ठिकाणी प्राप्त झालेले नाही आहे। धाम नदीची जी धम्म नदी होती, त्या धाम नदीच्या किनारी ही प्रवरसेन राजाची जी राजधानी होती। आज या ठिकाणी विनोबाजींचा आश्रम, ज्याला परमधाम आश्रम म्हणून ओळखला जातो, हा परमधाम आश्रम 84,000 जी महाविहार, जी महान सम्राट अशोकांनी आणि अनेक राजे महाराजांनी त्या विहारासाठी नंतरच्या काळामध्ये त्याचा जीर्णोद्धार केला, त्याचं रिकन्स्ट्रक्शन केलं। या 84,000 महाविहारापैकीच एक महाविहार, महाबोधी महाविहाराप्रमाणेच जे महाविहार, हे महाविहार आज ज्या ठिकाणी परमधाम आश्रम उभा आहे, जो विनोबाजींचा आश्रम म्हणून ओळखला जातो, ते प्राचीन 84,000 महाबोधी महाविहारापैकीच एक महाविहार आहे आणि त्याचे अवशेष त्या ठिकाणी आहे। मगाशी शिप्रा मॅडमने सांगितलेलं आहे, म्हणजे तुम्ही कल्पना करा, या विदर्भामध्ये, या महाराष्ट्रामध्ये आणि खास करून या विदर्भ, या पूर्व कोसर असिक जनपदामध्ये, या विदर्भामध्ये तुम्हाला लाल बलुआ पत्थर दिसत नाही, लाल पत्थर, लाल दगडाचा पत्थर दिसत नाही। ही लाल दगडामधली जी प्राचीन मूर्ती आहे, आपल्याला माहित आहे महान सम्राट कनिष्काच्या कालखंडामध्ये जगामध्ये पहिल्यांदा एकाच वेळी गांधार या ठिकाणी, म्हणजे आजचं अफगाणिस्तान, या गांधार या ठिकाणी आणि एकाच वेळी मथुरा या ठिकाणी पहिल्यांदा बुद्ध मूर्तीची निर्मिती झाली। आणि ही पहिल्यांदा बुद्ध मूर्तीची निर्मिती झाल्याच्या नंतर सर्वप्रथम बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना जर कुठे करण्यात आली असेल तर ते महाबोधी महाविहारामध्येच आहे। आणि म्हणून मथुरा शैलीतली अभय मुद्रा असलेली, तिच्या हातावर सुंदर, हातावर धम्म चक्र आहे। तुम्ही पवनारच्या मूर्तीत
थोडं बारीक निरीक्षण केलं तर तुम्हाला धम्मचक्र दिसेल, ती अभय मुद्रा आहे आणि ते चिवराचं सुंदर अंकन. अशी मूर्ती तुम्हाला फक्त आणि फक्त ज्या बामियान प्रांतामध्ये ओसामा बिन लादेन ज्यांनी 2001 मध्ये ज्या मूर्त्यांचा विध्वंस केला तालिबान्यांनी, तिथली ज्या मूर्त्या होत्या त्याची शैली. कधी तुम्ही मुंबईला जर गेले तर कान्हेरी महाराजा महाविहार आहे, त्या ठिकाणी त्याच पद्धतीची मूर्ती म्हणजे या पद्धतीच्या मूर्त्या बामियान गांधार प्रांतामध्ये होत्या. सध्याला ती कान्हेरीच्या मुंबईच्या बौद्ध लेणीमध्ये आहे आणि त्याच पद्धतीची ठेव असलेली मूर्ती आपल्या पवनारच्या आश्रमामध्ये आहे आणि ती खास करून लाल बलुआ पत्थर आहे, म्हणजे लाल दगडामध्ये ती मूर्ती आहे. आणि ती लाल दगडाची मूर्ती जी पवनार आश्रमामध्ये आहे, ही मूर्ती मथुरा येथील सम्राट कनिष्कानं आपल्या विदर्भामध्ये, आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये आणि या सेवाग्राम वर्धाच्या परिसरामध्ये ती डोनेट केलेली आहे आणि ती एकमेव अशी मूर्ती आहे. काही लोक त्या मूर्तीच्या संदर्भानं ती दत्तपूरला सापडली असाही एक कयास आहे. दत्तपूर हे जे क्षेत्र आहे हे पवनार मध्येच येतं आणि आपण कुठलेही स्थळ बघा, तुम्ही अजंठा वेरूळच्या लेण्याला जर गेले तर अजंठा वेरूळच्या लेण्या हा वाघेरा नदीच्या किनाऱ्यावर आहे. पंढरपूरचं प्राचीन जे महाविहार आहे तेही चंद्रभागा नदीच्या किनाऱ्यावर आहे. म्हणजे बौद्धांची परंपरा आहे, बौद्ध भिक्खूंची परंपरा आहे की बौद्ध लेण्या असो, बौद्ध महाविहार असो, बौद्ध महास्तूप असो, ही सर्व नदीच्या तीरावर राहायची. आणि आपल्याला माहित आहे की हे धाम नदीच्या तीरावर, वास्तविक ते धाम नदीच्या किनाऱ्यावर हे पवनपूर नगरी होती. त्याचं प्राचीन नाव प्रवरपूरच होतं आणि ती वाकाटकांची राजधानी होती. वाकाटक नागवंशी राजे. आपल्याला फक्त एवढंच माहित आहे की या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेरही ज्या काही अजिंठा असेल, वेरूळ असेल, कारले भाजे बेडसे असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 25 डिसेंबर 1954 ला देहू रोडच्या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या वेळी असं उल्लेखित करतात की या संपूर्ण जम्बूद्वीप भारतामध्ये सर्वात जास्त बौद्ध लेण्या ह्या महाराष्ट्रामध्ये आहे. याचाच अर्थ काय की महाराष्ट्र एकेकाळी 100% बुद्धिस्ट होता आणि त्याची साक्ष म्हणजे महाराष्ट्रात असलेल्या सर्वाधिक बौद्धांच्या लेण्या. या बौद्ध लेण्यांना आपण केवळ बौद्ध लेण्या म्हणू नये, या बौद्ध लेण्यांना केवळ आपण वर्षावासाची ठिकाणं म्हणू नये, या बौद्ध लेण्यांना आपण ती शून्यागार एकांतवासाची ठिकाणं म्हणू नये, या बौद्ध लेण्यांना फक्त भिक्खूंना ध्यान साधण्याची ठिकाणे म्हणू नये. या बौद्ध लेण्या, या बौद्ध लेण्या म्हणजे बौद्ध विद्यापीठ होती. आणि तुम्ही कल्पना करा की महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बौद्ध लेण्या आहे. याचाच अर्थ सर्वात जास्त बौद्ध भिक्खू आणि भिक्खुणी ह्या महाराष्ट्रातच होत्या. त्याची साक्ष म्हणजे ह्या बौद्ध लेण्या आहे. आपण बौद्ध लेण्यांच्या संदर्भात जर इतिहास घेतला की जगातील अनेक लोकांमध्ये एक भ्रम झालेला आहे की सम्राट अशोकांनी बौद्ध लेण्यांचं खोदकाम केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये कुठेही जातील सम्राट अशोकांच्या बौद्ध लेण्या, अजिबात सम्राट अशोकांच्या बौद्ध लेण्या नाही. सम्राट अशोकांनी बौद्ध लेण्यांची जगामध्ये पहिल्यांदा बौद्ध लेणीचं खोदकाम जर कोणी केलं असेल तर सम्राट अशोकांनीच. आणि जगामध्ये सर्वात आधीचा शिलालेख जर कुठे असेल तर तो जहानाबाद बराबर बौद्ध लेणी. तुम्ही समजून घ्यायचं आहे, सम्राट अशोकांनी फक्त आपल्या कालखंडामध्ये केवळ 2च बौद्ध लेण्यांचं उत्खनन म्हणजे बांधकाम केलेलं आहे. 2 लेण्या. जगातली पहिली आणि या जम्बूद्वीप भारतातली पहिली बुद्ध लेणी ही बोधगया उत्तर भारतामध्ये जहानाबाद जिल्ह्यामध्ये त्या बौद्ध लेणीचं नाव आहे बराबर बौद्ध गुफा आणि ती ग्रेनाइट पत्थर मध्ये आहे. लक्षात ठेवायचं आहे, सम्राट अशोकांनी निर्माण केलेली आणि त्यांचा पणनातू दशरथ मौर्य आजीवन पंत आणि नंतरच्या काळामध्ये बौद्ध भिक्खूंसाठी त्याचा वापर केला गेला ती पहिली बौद्ध लेणी म्हणजे बराबर बौद्ध लेणी ती उत्तर भारतात. हे लक्षात ठेवायचं आहे. महान सम्राट अशोकांच्या कालखंडामध्ये आणखी एक बौद्ध लेणी ती राजगृहामध्ये सोनवंडा. आणि ज्या बौद्ध लेणीचा आणखी उद्देश सांगावा लागेल ती बौद्ध लेणी म्हणजे छत्तीसगड मध्ये
जोगीमारा बौद्ध गुफा आहे, ह्या सम्राट अशोकाच्या काळातील म्हणजे बराबर सोनभंडार आणि छत्तीसगड येथील जोगीमारा बौद्ध गुफा ह्या फक्त सम्राट अशोकांच्या बौद्ध लेण्या आहेत. त्यानंतर या मौर्य वंशाचे आपल्याला इतिहासामध्ये समजून सांगत असताना मौर्य जो सम्राट अशोक राजा आहे, जो धम्म अशोक राजा आहे, या मौर्य सम्राट अशोकाच्या नंतरच बौद्ध धम्माच्या प्रचाराला आणि प्रसाराला गती मिळाली. सम्राट अशोक हाच एक मौर्य राजा जिथून बुद्ध धम्माची सुरुवात झाली असं अजिबात नाही. ज्यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ वाचला असेल, मी अनेकांना सांगत असतो की बुद्धांच्या काळापासूनच मौर्य घराणं हे बुद्धिस्ट होतं. लक्षात घ्यायचंय. याचं उदाहरण तुम्हाला बुद्ध आणि धम्मामध्ये माहित पडेल. म्हणजे बुद्धाच्या वेळीच बुद्धाचेच समकालीन बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांचा अंगार स्तूप निर्माण करणारे म्हणजे बुद्धाच्या काळापासूनच मौर्य राजवंश हे बुद्धिस्ट होतं. म्हणून या संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये मौर्यांच्या अनेक शाखा होत्या. बुद्धाच्या वेळी समकालीन असलेले पिप्पलीवंशी मौर्य, त्यानंतर मगध पाटलीपुत्र आजच्या पटण्याचे मौर्य म्हणजे जे चंद्रगुप्त मौर्यापासून सुरुवात होते तर बृहदत्त मौर्यापर्यंत, त्यानंतर कोकण खानदेश आणि महाराष्ट्राचे घारापुरी बेट, जे घारापुरी बेट आहे ज्याला एलिफंटा बौद्ध लेण्या म्हणतो आपण, या घारापुरी जे बेट आहे त्या ठिकाणी सुद्धा मौर्यांची शाखा होती आणि संत तुकाराम हे मौर्य वंशजच आहे. आणि आणखी एक मौर्यांची शाखा ज्या ठिकाणी अरावली पर्वतचा सध्या मुद्दा चालू आहे. अरावली पर्वत जगातील या भारतातील सर्वात मोठा किल्ला चित्तोडगडचा किल्ला, वास्तविक पाहता तो चैत्यगड आहे. चित्तोडगड नाही आहे, ते चैत्यगड आहे. मी स्वतः सिरोईला गेलो. दिल्लीचा जो बंगला आहे बाबासाहेबांचा, जो अलीपूर रोडचा जो बंगला आहे सिरोई हे आबू रोडला आहे. माउंट आबू जे हिल स्टेशन आहे, आपल्या महाराष्ट्रासारख्या लोणावळ्याप्रमाणे ते थंड हवेचं ठिकाण आहे आबू रोड. आणि त्या ठिकाणी जो सिरोई हा जो जिल्हा आहे राजस्थान मध्ये, या सिरोई मध्ये जो व्यक्ती होता, आज अलीपूर रोडचा जो बंगला आहे राष्ट्रीय स्मारक म्हणून, तो सिरोही येथील महाराजांचा तो बंगला होता. बाबासाहेबांना तो दानात मिळालेला होता. आज अरावली पर्वतच्या संदर्भाने बोलायचं झालं तर या भारतामध्ये एक इतिहासकार जेम्स टॉड येऊन गेलेला आहे. जेम्स टॉड ज्यांनी भीमा कोरेगावच्या संदर्भातही थोडा इतिहास लिहिलेला आहे. जेम्स टॉड हा इतिहासकार असा लिहितो की जो अरावली पर्वत, जो सुंदर असा पर्वत आहे, स्वतः मी त्या ठिकाणी गेलो. देलवाडा टेम्पल, त्या ठिकाणी अचलगड, गुरु शिखर इतकी सुंदर ठिकाणं आहेत. आणि त्या ठिकाणी जो अरावली पर्वतच्या सीमेमध्ये, त्या पहाडीमध्ये, अरावली पर्वतच्या पहाडीमध्ये अर्बुद पर्वत आहे. अर्बुद हा शब्द बुधाणी स्तंभामध्ये सापडतो. अर्बुद. जेम्स टॉड इतिहासकार यांचं असं म्हणणं आहे की हा अर्बुद पर्वत हा अर्बुद नसून तो अर्हत बुध पर्वत आहे. अर्हत बुध बुध हा पाली शब्द आहे, प्राकृत शब्द आहे. या अर्हत बुध याच्यावरूनच ते अर्बुद पहाडी हे नाव पडलेलं आहे, अर्बुद पर्वत पडलेला आहे. आज तो अरावली पर्वतची गोष्ट नाही. जे भिक्खू संघ वना पहाडात जंगलात गुफेत कंधारात राहायचे, आज आमचं गडचिरोली जिल्हा ज्या ठिकाणी आमच्या भिक्खूंचं वास्तव्य आहे, ताडोबा अभयारण्य हे अडाणी अंबानीला विकून टाकलेलं आहे. बाबासाहेब मद्रासच्या भाषणामध्ये असं म्हणतात की जर हा देश भांडवलदाराच्या घशामध्ये गेला तर आपल्याला गुलामीतच जीवन काढावं लागेल. आणि म्हणून हे जे मी माझ्या विषयाला महाबोधी महावीराचाच इतिहास मी या ठिकाणी सांगणार आहोत. तत्पूर्वी जे वाकाटक नागराजांच्या संदर्भात मी बोलणार होतो की या मौर्यांचे जे मांडलिक होते, या मौर्यांचे मांडलिक म्हणजे सातवाहन नागवंशी राजे. आणि या सातवाहन नागवंशी राजांचे मांडलिक म्हणजे वाकाटक नागवंशी राजे. ज्या पवनारला, प्राचीन प्रवरपूरला ज्यांची प्रांतिक राजधानी होती वाकाटक नागराजे, तुम्हाला माहित असेल जगप्रसिद्ध आश्चर्य असलेल्या अजिंठा बौद्ध लेण्या, कार्ल्याच्या बौद्ध लेण्या,
किंवा कान्हेरीच्या बौद्ध लेण्या, इकडे विचासन बौद्ध लेण्या किंवा भोकरदनच्या बौद्ध लेण्या, याच्यामध्ये वाकाटक नागराजांचा सिंहाचा वाटा आहे. अजंठा मधली 16 नंबरची, 17 नंबरची आणि 18, 19 नंबरच्या या 4 बौद्ध लेण्या वाकाटक नागराजांच्या त्या बौद्ध लेण्या आहे. आणि ते वाकाटक नागराजे म्हणजे आपल्याच वर्धा शहराच्या प्रवरपूरचे म्हणजे आजच्या पवनारचे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून वाकाटक हे जे नागराजे आहे, हे वाकाटक नागराजांनी आणि सातवाहन नागराजांनी, आणि अनेक लोकांना असा प्रश्न पडतो की सातवाहन वाकाटक यांनीच बौद्ध लेण्यांचं खोदकाम केलेलं आहे. नाही, या महाराष्ट्रामध्ये महाक्षत्रप आणि क्षहरप हे सुद्धा जे यवन ग्रीक राजे होते, जे मिलिंद राजाचे वंशज, त्यांनी सुद्धा बौद्ध लेण्यांचं खोदकाम केलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या लेण्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. सातवाहन, वाकाटक, महाक्षत्रप आणि क्षहरप, शिलाहार, राष्ट्रकूट, चालुक्य 10व्या शताब्दीपर्यंत बौद्ध लेण्यांचं खोदकाम झालं आणि नंतरच्या काळामध्ये बौद्ध लेण्यांचं खोदकाम बंद झालं. अनेक लोकांना प्रश्न पडतो, आम्ही 6 डिसेंबरला जात असताना अनेक लोक चैत्यभूमीला गेल्याच्या नंतर, मी यावर्षीला मुंबईला जात असताना तथागत भगवान बुद्धांची मुंबईला भेट झाली होती. ज्याप्रमाणे मी तुम्हाला आता सांगितलं की वर्धा आधी का प्रवरपूर पवनार आधी, तर प्रवरपूर पवनार आधीच हे शहर होतं. त्याचप्रमाणे मुंबई आधी का सोपारा आधी, तर सोपाराच आधी. तथागत भगवान बुद्धांना आमंत्रित करणारा या महाराष्ट्रातला पहिला भिक्खू जर अरहत भिक्खू असेल तर तो पुन्हा हा भिक्खू. म्हणून आजही एक महाराष्ट्रामध्ये मन आहे, पुन्हा तिथं कशाचं नाही उणं. म्हणून हा पुण्य भिक्खू कोण होता, तर हा पुण्य भिक्खू हा महाराष्ट्रातला पहिल्यांदा श्रावस्तीच्या जेतवनामध्ये जाणारा, व्यापारी म्हणून जाणारा आणि भिक्खू प्रवचित होऊन येणारा तो पुण्य भिक्खू. या पुण्य भिक्खूवरूनच पुण्य नगरी, पुणे नगरी, आजचं पुणे हे नाव पडलेलं आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. तथागत भगवान बुद्धांची या पुण्य भिक्खूंच्या निमंत्रणावरून तथागत बुद्ध आजच्या मुंबईला येतात. प्राचीन नाव तसं मुंबईचं मायापुरी आहे आणि ते सोपाऱ्यापासून चालू होतं. जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार झाला असेल, तर तो सर्वात मोठा बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार या सोपारा आणि कल्याण बंदर पासून झालेला आहे. आणि हे सोपारा आणि कल्याण बंदर, या सोपाऱ्याला महाचंदनकुटी महाविहार पुण्य नावाच्या भिक्खूंनी निर्माण केलं. आणि त्या चंदनकुटी महाविहाराची उद्घाटन करण्यासाठी तथागत बुद्ध स्वतः आनंद आणि 500 भिक्खू श्रावस्तीच्या जेतवनातून मुंबईच्या सोपारा परिसरामध्ये आले होते. आणि 84 म्हणूनच नंतरच्या कालखंडामध्ये महान सम्राट अशोकांनी तथागत भगवान बुद्धांच्या शारीरिक धातूंवर सोपारा मुंबईला आणि त्या ठिकाणी त्या पुण्य भिक्खूंच्या चंदनकुटी महाविहाराच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी महास्तूप उभारला होता, महाविहार उभारलं होतं. स्वतः तथागत बुद्ध 13 दिवस मुंबईला राहिले होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तथागतांच्या फक्त 2 भेटी या महाराष्ट्रामध्ये झाल्या. एक म्हणजे भद्रावती आणि त्यानंतर सिरपूर आहे, तो दक्षिण कोकणचा भाग आहे. आपण कुठे आहोत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण अशमक जनपदामध्ये आहोत. हे मराठवाडा विद्यापीठ हे अशमक जनपदामध्ये, त्याला पालीमध्ये असीक जनपद म्हणतात. आणि म्हणून या असीक महाजनपदामध्ये जे 16 महाजनपद होते, या असीक महाजनपदामधलं सगळ्यात सुंदर ठिकाण म्हणजे प्रवरपूर, म्हणजे आजचं पवनार आणि पवनी. पवनी हे ठिकाण खूप मोठं. या ठिकाणी पवनीच्या ठिकाणी एकूण 5 स्तूप आहे. बौद्ध भिक्खूच नाही तर बौद्ध भिक्खुणी सुद्धा त्या ठिकाणी वास्तव्यात होत्या. या विदर्भातील, या दक्षिण पूर्व कोस्टल मधील सर्वात भरभराटीचं ठिकाण म्हणजे भंडारा जिल्ह्यातील पवनी हे ठिकाण. म्हणून पवनी आणि आजचं जे पवनार म्हटलं जातं हे प्रवरपूर ठिकाण. आणि या प्रवरपूर ठिकाणामध्ये आज महाबोधी महावीराचा विषय आहे म्हणून मी स्वतः त्या विनोबा भावेच्या आश्रमामध्ये गेलो. त्यांना सारनाथला जे 1936 ला बहुतेक करून ते वेळ आहे, त्यांना जे पुस्तिका मिळाली धम्मपद, ते मी स्वतः विनोबा भावेच्या आश्रमामधून आणलेली आहे, त्यांनीच लिखित केलेली आहे. ती धम्मपद पुस्तिका मी जेव्हा वाचली, त्याची प्रस्तावना, त्याच्यामध्ये असा उल्लेख केलेला आहे की स्वतः आचार्य विनोबा भावे यांनी
महाबोधी महाविहार या ठिकाणी ज्याप्रमाणे आपल्या या विनोबाजींचा परमधाम आश्रम आहे, त्याचप्रमाणे महाबोधी महाविहाराच्या परिसरामध्ये बोधगयेला स्वतः विनोबा भावेजींची जागा आहे. तो आश्रम म्हणजे समन्वय आश्रम. समन्वय आश्रमाची निर्मिती स्वतः बोधगयाला केलेली आहे आचार्य विनोबा भावेंनी आणि या ठिकाणी परमधाम आश्रमची. त्या प्रस्तावनेमध्ये विनोबा भावे, माझ्याकडे ते पुस्तक आहे, मी तुम्हाला दाखविलंय. त्याच्यामध्ये विनोबा भावेंनी असं लिहिलेलं आहे, ज्यावेळी भूदान चळवळीच्या वेळी मला महाबोधी महाविहाराच्या परिसरात जागा प्राप्त झाली, मी समन्वय आश्रमाची त्या ठिकाणी निर्मिती केली. त्या ठिकाणी तो आश्रम उभारत करत असताना जेव्हा मी खोदकाम केलं त्या ठिकाणी मला बुद्धाची मूर्ती प्राप्त झाली. म्हणजे विनोबाजींचा जो आश्रम आहे तो केवळ वर्धा प्रवरपूर पावणारलाच नाही तर बोधगयेला सुद्धा हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ज्याप्रमाणे हे जे प्रवरपूर आहे या ठिकाणी महाबोधी महाविहार होतं, त्या ठिकाणी जर त्याचं उत्खनन जर केलं तर त्या ठिकाणी निश्चितच ज्याप्रमाणे साकेतचं बावरी महाविहार, ज्याप्रमाणे सोमनाथचं जे महाविहार आणि महाबोधी महाविहार या संदर्भातले भरपूर शिल्पकला त्या ठिकाणी पडलेली आहे. त्या ठिकाणी अमिताभ बोधिसत्वाची मूर्ती, वैरोचन मूर्ती, अभय मुद्रा बुद्ध मूर्ती, धम्मचक्र प्रवर्तन मूर्ती आहे. बाजूला तुम्ही रस्त्याने जात असताना एक छोटस हनुमानजीचं मंदिर लागतं, त्या हनुमानजीच्या मंदिरामध्ये सुद्धा शेंदूर पासलेली मूर्ती आहे, तिथेच पाहून आपण. आणि तेवढं तुम्ही बारीक निरीक्षण केलं तर त्या ठिकाणी बोधी वृक्ष जे आहे, महाबोधी महाविहाराचं जे बोधी वृक्षाचं जे पेड आहे, तुम्हाला त्या आश्रमामध्ये 2 पेड दिसेल. कारण जिथं जिथं महाविहार होते, जेवढे काही 84,000 महाविहार सम्राट अशोकांनी बांधले आणि जेवढे काही 84,000 महास्तूप सम्राट अशोकांनी बांधले, त्या ठिकाणी 84,000 बोधी वृक्षाची सुद्धा एकाच वेळी लागवड सम्राट अशोकांनी केली. आपल्याला फक्त एवढंच माहित आहे की संघमित्र आणि महामहिंद्र यांना श्रीलंकेला बोधी वृक्ष घेऊन पाठवण्यात आलं, परंतु नाही, महान सम्राट अशोकांनी जेवढी काही महाविहार, जेवढी काही महास्तूप, त्या ठिकाणी धम्मस्तंभ, धम्मशिलालेख, त्या ठिकाणी पिल्लर उभे करून त्या ठिकाणी प्रत्येक 84,000 महाविहार महास्तूपाच्या ठिकाणी बोधी वृक्षाची लागवड एकाच वेळी केलेली होती. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आजही त्या पवनार आश्रमामध्ये तुम्हाला बोधी वृक्षाची 2 भल्ली मोठी झाडं दिसते, ती त्याच बोधी वृक्षाची शाखा आहे ज्या संघमित्रेनं अनुराधपूरला श्रीलंकेला त्याचं रोपण केलेलं होतं. आणि म्हणून हे प्रवरपूर हे प्राचीन नगर आहे, वाकाटक नगरी आहे, ती वर्धेच्या आधीच ते प्राचीन नगर आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या ठिकाणी या वर्धेचा इतिहास जाणून घेत असताना तुम्हाला मी वर्धा सांगत असताना, वर्धा हे नाव तर आधुनिक इंग्रजांनी दिलेलं आहे, त्याचं प्राचीन नाव आहे वरदा. वरदा, आणि हा वरदा शब्द रतन सूक्तामध्ये येतो, पाली शब्द आहे वरदा. जसं इतिपिसो भगवा म्हणतो आपण, इतिपिसो भगवा, त्याला जर न जोडला तर भगवान होते. आणि याला जर वरदा याला जर न जोडला तर वरदान होत असते. आणि वरदान, वर्धा, वर्दो हे शब्द पाली शब्द आहे, इंग्रजांनी दिलेला शब्द आहे वर्धा शॉर्टकट मध्ये. आणि म्हणून हे जे वर्धा नगरी आहे, या वर्धा नगरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1 मे 1936 ला आले. 1 मे 1936 ला. आम्ही वर्धाचा इतिहास सांगत असताना सुमेध भंतेजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदीक्षेमध्ये 7 भिक्खू जे उपस्थित होते आणि त्यानंतर श्याम हॉटेलमध्ये आणि काठमांडूच्या परिषदेमध्ये सुद्धा सुमेध भंतेजी उपस्थित होते. त्यांचं सर्वांनी ते पुस्तक वाचलं पाहिजे. आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी सांगतो, त्याचा हिंदी आणि मराठी अनुवाद आहे, मी पाहिलेले बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या ग्रंथामध्ये सुमेध भंतेजी असा उल्लेख करतात आणि या वर्धेचा सुंदर इतिहास त्या ग्रंथामध्ये आहे. आणि रायटिंग स्पीचेस मध्ये सुद्धा आहे की 1 मे 1936 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर्धा सेवाग्रामला आले. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1935 ला येवले मुक्कामी नाशिकला एक घोषणा केली होती. ती घोषणा आहे 35 ची, मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून कदापिही जगणार नाही आणि मरणार नाही, ही घोषणा बाबासाहेबांनी केली. आणि 35 ची घोषणा आणि बाबासाहेब 36 ला 1 मे 1936 ला बाबासाहेब पहिल्यांदा या वर्धा सेवाग्रामला आले.
आल्याच्या नंतर जो बजाज चौक आपण म्हणत असतो, बजाज चौक, या बजाज चौकामध्ये जमनालाल बजाजींचा पुतळा आहे. जमनालाल बजाजींच्या त्यांच्या घरी त्यांचं भोजनदान झालं, बाबासाहेबांचं भोजन झालं. आणि जमनालाल बजाज बाबासाहेबांना असं म्हणत आहे की डॉक्टर आंबेडकर आमच्या मालकीचं, माझ्या आईची इच्छा होती की तिच्या स्मरणार्थ एखादे मंदिर उभं करावं, तर त्या स्मरणार्थ मी मंदिर आम्ही उभं केलेलं आहे. ते आमचं कुळाचं मंदिर आहे, आमचा अधिकार आहे त्या मंदिरावर. आमच्या आईच्या स्मरणार्थ ते मंदिर आम्ही बांधलेलं आहे. त्या मंदिराचं नाव तुम्हाला सर्वांना माहित आहे, लक्ष्मीनारायण मंदिर. ते सध्याला दुर्गा टॉकीजच्या एकदम समोरासमोर आहे. तर हे जे मालकीचं मंदिर होतं, जमनालाल बजाजच्या घरी भोजनदान झाल्याच्या नंतर जमनालाल बजाजना हेच दाखवायचं होतं की बाबासाहेबांनी जी घोषणा केली आहे 35 ला, की या महाराष्ट्रामध्ये, म्हणजे या खास करून या विदर्भ वर्धा जिल्ह्यामध्ये आम्ही एक मंदिर, इथल्या वर्धा जिल्ह्यातील अस्पृश्यांना, शूद्रांना ते मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर आम्ही अस्पृश्यांना खुले करून दिलेले आहे. आणि तुम्हाला त्याची जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही त्याची सुरुवात करू शकता. आणि बाबासाहेबांचं भोजन झाल्याच्या नंतर स्वतः जमनालाल बजाज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये गेले. हा उल्लेख 1 मे 1936 ला बाबासाहेब सेवाग्राम वर्धेला आले आणि 4 मे 1936 ला बाबासाहेब वर्धेवरून अमरावतीला गेले. अमरावतीला 2 भेटी झाल्या. तर दुसरी भेट आहे बाबासाहेबांची 4 मे 1936, म्हणजे बाबासाहेब वर्धेवरूनच अमरावतीला गेलेले होते. त्या अमरावतीच्या भाषणामध्ये, जे सायन्स फ्लोअर मैदान आहे सध्याला अमरावतीला, वर्धा सेवाग्राम मध्ये घडलेला प्रसंग, बाबासाहेबांनी अमरावतीच्या भाषणामध्ये नमूद केलेला आहे. बाबासाहेब काय म्हणतात की ज्यावेळी मला जमनालाल बजाजींनी त्यांच्या मालकीच्या त्या लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये, 1936 ची गोष्ट आहे, जेव्हा मला त्या मंदिरामध्ये नेण्यात आलं, पण मी मंदिरात प्रवेश केला लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये, तर मंदिरात गेल्याच्या नंतर माझी अस्पृश्यता कायमच होती आणि मंदिराच्या बाहेरही पडलो तर माझी अस्पृश्यता जशीच्या तशीच होती. आता असं बाबासाहेबांनी का म्हटलं? मला फक्त जमनालाल बजाजीने त्या लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये नेलं, पण ज्या मंदिरामध्ये जात असताना जी फुलं लागतात किंवा त्या देवावर चढायला तांब्यामध्ये पाणी लागतं, ते लोटाभर पाणी आणि ती फुलं पूजे करता मला दिली नाही. ही कोणती मंदिर प्रवेशाची गोष्ट? बाबासाहेबांच्या भाषणामध्ये उल्लेख आहे. म्हणजे जमनालाल बजाजींना हेच दाखवून द्यायचं होतं की आम्ही अस्पृश्यांसाठी हे मंदिर खुलं करून दिलं, पण ती केवळ बनवाबनवी होती. आणि लक्षात घ्या, बाबासाहेबांचा हा जो संदर्भ आहे आपण जनता या वृत्तपत्रामध्ये वाचू शकता, वर्धेचा प्रसंग. बाबासाहेब या ठिकाणी आल्याच्या नंतर असाही प्रसंग आहे सुमित बंतीच्या याच्यामध्ये, ज्या ठिकाणी तुम्ही बसलेला आहात, हा मसाळा आणि नालवाडी परिसरामध्ये. बाबासाहेब जेव्हा आले तेव्हा बाबासाहेबांच्या सोबत उद्योगपती वालचंद हिराचंद होते. नाव तुम्ही ऐकलं असेल, वालचंद हिराचंद. ज्यावेळी बाबासाहेब रेल्वे स्टेशनवर आले, मुंबई हावड्याने आले, आणि रेल्वे स्टेशनवर आल्याच्या नंतर बाबा सुमित बंतीजी लिहितात की त्यांच्या अंगावरती निळा कोट होता आणि त्यावेळी ते मजूर मंत्री असताना त्यांनी तो पदभार सांभाळत असताना त्या ठिकाणी ते आले आणि सेवाग्रामच्या वस्तीमध्ये भेट दिली. सेवाग्रामच्या वस्तीमध्ये गेल्याच्या नंतर बाबासाहेब जिथे कुठे जात होते त्या ठिकाणी बाबासाहेब गेल्याच्या नंतर ते दगडावर बसले. 1 मे 1936 ची गोष्ट आहे, कडक उन्हाळा आहे, झाडाखालीच बसले. आजही तो दगड सेवाग्रामच्या लोकांनी, बाबासाहेब त्या दगडांवर बसले. आम्ही शेंदूर भासलेला दगड बघतो, पण बिना शेंद्राच्या दगडालाही बंधन करणारी लोक आम्ही आहोत. आजही दगड, ज्या दगडांवर बाबासाहेब बसले, त्या सेवाग्रामचं तो दगड आजही त्या ठिकाणी स्मृती कायम आहे. पण सेवाग्रामच्या लोकांचं काय सांगावं, त्या ठिकाणी जे स्मारक आहे, सेवाग्रामच्या लोकांना इथं राग नका मानू, पण त्या स्मारकाचा जो विकास व्हायला पाहिजे होता, आम्ही स्वतः तिथे बघतो. हो, माझी वेळ संपलेली आहे. तर या वर्धा सेवाग्रामचं आणखी एक महत्व म्हणजे स्वतः डॉक्टर भदंत आनंद कौशल्य
या ठिकाणी 10 वर्ष ते राष्ट्रभाषा प्रचार समितीमध्ये सुद्धा त्यांचं वास्तव्य होतं. स्वतः धम्मानंद कोसंबी जे गोव्याचे ब्राह्मण आहे, आनंद कौशल्यान 10 वर्ष ज्या राष्ट्रभाषा हिंदी प्रचार समितीमध्ये राहिले, वास्तविक पाहता त्यांचं नाव महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय आनंद कौशल्यांजीचं नाव पाहिजे होतं. पण हा बापू जिल्हा गांधी जिल्हा म्हणून ओळखला जातो, ज्यांनी हिंदी साहित्यिक आहे आनंद कौशल्यान भंतेजी, ज्यांच्यावर चोरीचा आळ लावला. इथल्या ब्राह्मणांनी दीनदयाल दुबे, श्रीकांत मिश्रा आणि कुसुम वात्साई हे सुमेधबंदीच्या याच्या पुस्तकामध्ये उल्लेख आहे, त्यांच्यावर घडी चोरीचा आरोप लावला आणि स्वतः आनंद कौशल्यान भंतेजींना इथून जावं लागलं. धम्मानंद कोसंबीची भूमी आहे. दुसरी गोष्ट, या वर्धेचं एक महत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे सत्याग्रही आहे, ज्यांचा जो काळाराम नाशिकचा जो 10 वर्ष सत्याग्रह चालला, काळाराम नाशिक मंदिर प्रवेश सत्याग्रह, यांचे बाबासाहेबांचे खंदे कार्यकर्ते, खूप कमी लोकांना ही कल्पना आहे, ते सत्याग्रही होते. त्यांचं नाव आहे पतित पावनदास, ज्यांनी 1936 मध्ये वर्तमानपत्रही सुरू केलं होतं. पतित पावनदास हे काळाराम मंदिर सत्याग्रहाचे सत्याग्रही, त्यांचा जन्मही वर्धामध्येच झालेला आहे. एवढा सारा इतिहास या वर्धेला आहे. पण वर्धेला येत असताना मात्र आम्हाला एवढंच सांगितलं गेलं की 3 बंदर बुद्धाचे, हे मी प्रवचन बनवलेलं आहे. 3 बंदर गांधीचे. आम्ही नेहमी लहानपणी यायचो, मी 10 मिनिटं बोलतो आणि थांबतो, माझा विषयाला न्याय देतो, की 3 बंदर जे गांधीजीचे म्हणून सांगितले जात होते, ते 3 बंदर वास्तविक बुद्धाचे आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते 3 बंदर बुद्धाचे आहेत. दुसरी गोष्ट, आम्हाला बकरी, ते जमनापारी बकरी, आज ती पांढरी बकरी, असं म्हणतात की गांधीजी त्या बकरीला इटलीवरून घेऊन आले, तिला काजू बदाम चारायचे, तिचं दूध प्यायचे. हे सगळा इतिहास आम्हाला शिकवला गेला. पण हा इतिहास सांगितला नाही की या बाजूला एक महाविहार होतं, आणि हे महाविहार, हे प्राचीन प्रवरपूरचं हे जे महाविहार आहे, हे अत्यंत महत्वाचं आहे. त्याचा लढा निश्चितच आपण उभा करू. ती मूर्ती जी आहे आज त्या पवनार आश्रम मध्ये, तिचं ऊन वारा जे नैसर्गिक आपत्तीमुळे त्या मूर्तीचं थोडस खराबी होत आहे, त्याला एक छत म्हणून किंवा ती एक मूर्ती इथल्याच कुठेतरी म्युझियम मध्ये त्याचं एक संरक्षण व्हावं, जेणेकरून ती मूर्ती पुढच्या काळापर्यंत लोकांना तो इतिहास राहावा. हा महाबोधी महावीराचा इतिहास सांगत असताना मी या ठिकाणी शिप्रा मॅडमने ते सांगितलंच आहे, मी थोडक्यात सांगतो की हा महाबोधी महाविहार ज्यावेळी तथागत भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं, इथे बसल्या उपासक उपासिकांना मी असं विचारत आहोत, सिद्धार्थ गौतम जेव्हा त्या निरंजना नदीच्या त्या पिंपळ वृक्षाखाली बसले, तर त्यावेळी ते आजच्या सारखं बोधगया शहर होतं का जंगल होतं? जंगल होतं. सगळ्यांना त्याचं उत्तर देता आलं. आणि त्या जंगलाचं नाव होतं उर्वेला वन. आता उर्वेला वन म्हणजे तुम्ही काय म्हणाल की जे डोंगेसरी पर्वत आहे, जिथे सिद्धार्थ गौतम आणि 6 वर्ष तप केलं, तिथपर्यंत हा उर्वेला वन होता. आणि निरंजना हे जंगल होतं, उर्वेला वन होतं. आणि त्या उर्वेला वनाची 40 दिवसामध्ये त्यांनी ती सम्यक संबोधी प्राप्त केली. ती निरंजना नदी त्या ठिकाणी सम्यक संबोधी प्राप्त केल्याच्या नंतर त्यानंतर तथागत भगवान बुद्धांनी आपल्या धम्मचारिकेला धम्मप्रचार प्रसाराला सुरुवात केली. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, नंतरच्या कालखंडामध्ये राजा बिंबिसार असेल आणि राजा अजातशत्रू यांनी त्या बोधी वृक्षाची योग्य निगा राखली. त्याच्या सभोवताल मातीचा कठडा बांधण्यात आला, एक ओटा बांधण्यात आला. नंतरच्या काळामध्ये मातीचा ओटा काही जास्त दिवस राहणार नाही. आणि नंतर सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये सम्राट अशोकांनी त्या ठिकाणी हिऱ्याचं सिंहासन बांधलं. कशाचं? हिऱ्याचं सिंहासन बांधलं. त्या बोधी वृक्षाच्या सभोवताल त्याची देखरेख स्वतः सम्राट अशोकांनी केली. महाबोधी महाविहाराची पायाभरणी म्हणजे खऱ्या अर्थानं सम्राट अशोकांनीच केली, परंतु त्या ठिकाणी केवळ कठडा बांधून त्याच्या सभोवताल त्याचं संरक्षण करण्यात आलं. आणि नंतरच्या काळामध्ये या महाबोधी महावीराच्या त्या बोधी वृक्षाच्या सभोवताल सम्राट कनिष्कांनी त्या झाडाखाली, त्यांना सम्राट कनिष्काचा कालखंड आला, त्यावेळी सम्राट कनिष्कांना असं वाटलं की त्या ठिकाणी फक्त सम्राट अशोकांनी चबुतराच बांधलेला आहे या झाडाखाली. हा चबुतरा खाली दिसत आहे. तथागतांचं स्वरूप कसं असावं, ते कसे दिसतात,
आणि म्हणून सम्राट कनिष्कानं मथुरा शैलीतली भूमिस्पर्श मुद्रा लाल बलुआ पत्थर मधली त्या बोधी वृक्षाखाली त्याची प्रतिष्ठापना केली. लक्षात घ्यायचं. आता नंतरच्या कालखंडामध्ये काय झालं की हर्षवर्धन राजाचं राज्य आलं. हर्षवर्धन राजाने सुद्धा त्याची देखरेख केली काही प्रमाणात आणि नंतरच्या काळामध्ये पाल राजे येऊन गेले. पाल राजांना असं वाटलं की ही मूर्ती तर उघड्यावरच आहे, या बोधी वृक्षाखाली मूर्ती उघड्यावर आहे, ऊन वारा पाऊस मध्ये आहे. आणि नंतरच्या काळामध्ये गोपाल असेल, धम्मपाल असेल, महिपाल असेल, या पाल बौद्ध राज्यांनी त्या ठिकाणी विहाराची निर्मिती केली. आज जे तुम्हाला विहार दिसतं, परिपूर्ण विहार दिसतं, याच्यामध्ये गुप्त राजांची शैली आहे. आज जे तुम्हाला महाबोधी महाविहार दिसतं, हे गुप्त राजांनी निर्माण केलेलं आहे. मंदिर आणि महाविहार हा बौद्धांच्या संकल्पना आहे. आज हिंदूंचं जे स्ट्रक्चर तुम्ही मंदिर 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 म्हणतात, विदेशामध्ये त्याला टेम्पलच म्हणतात. जगातील पहिलं मंदिर म्हणा किंवा जगातील पहिलं महाविहार म्हणा, हे जगातील पहिलं महाविहार म्हणजे महाबोधी महाविहार. त्याचे नावही बदलत गेली. बुद्धाच्या वेळी सम्यक संबोधीच्या आधी ते उर्वेला वन होतं. नंतरच्या काळामध्ये सम्राट अशोकाच्या 10व्या शिलालेखामध्ये उल्लेख आहे की मी या संबोधी स्थळाला भेट दिली. कशाला? संबोधी. सम्राट अशोकाच्या शिलालेखामध्ये त्या स्थळाला संबोधी नावाने उल्लेख केलेला आहे. नंतरच्या काळामध्ये फाय्यान हा 5व्या शताब्दीमध्ये, आपण इकडे तिकडे मिस करू नये, 5व्या शताब्दीमध्ये फाय्यान नावाचा हा चिनी बौद्ध प्रवासी आला. त्यांनी सुद्धा त्या स्थळाला भेट दिली. तो असा म्हणतो, फाय्यान 5व्या शताब्दी मधला, ज्यावेळी मी महाबोधी महाविहाराला भेट दिली, सर्वप्रथम त्या ठिकाणी 200 फुटाचा महास्तूप होता, 100 फुटाचा धम्मस्तंभ होता आणि महाबोधी महाविहाराची जी जागा तुम्हाला दिसत आहे, ती महाबोधी महाविहाराची जागा तेवढीच नाही आहे. महाबोधी महाविहाराची जागा 350 एकरवर आहे. ते स्थळ अख्खं शहरच ते बौद्ध नगर आहे. त्या ठिकाणी आज बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचं काम उभं केलेलं आहे. हा फाय्यान असं म्हणतो, ज्यावेळी मी महाबोधी महाविहाराला भेट दिली, त्यावेळी मला त्या ठिकाणी ना शिवलिंग दिसलं, ना 5 पांडव दिसले, ना गणपती दिसला, ना विष्णू दिसला, मला काहीही त्या ठिकाणी दिसलं नाही. फाय्यान असा लिहितो त्याच्या प्रवास डायरीमध्ये, ज्यावेळी मी महाबोधीच नाही तर या जम्बूद्वीप भारताला जेव्हा भेट दिली, 84,000 महाविहार, महास्तूप, धम्मस्तंभ एवढं सारं बघितलं, तर मला असं वाटलं की भारतच हा खरा स्वर्ग आहे. स्वर्ग नरक ह्या मिथक आहे, पण स्वर्ग जर मला कोण वाटला असेल तर हा भारत देशच मला, हा जम्बूद्वीपच मला स्वर्गासारखाच वाटला. आणि तो कशामुळे? या महाविहार महास्तूप ह्या त्यांच्या ओळखी होत्या. फाय्यांनी त्याला महाबोधी म्हटलेला आहे. नंतर 7व्या शताब्दीमध्ये युआनशांग चिनी बौद्ध भिक्खू आला. तोही म्हणतो, त्या ठिकाणी मला काहीही शिवलिंग दिसलं नाही, त्या ठिकाणी ना मला गणेश दिसला, ना गणपती, ना विष्णू, ना ते 5 पांडव दिसले. त्या ठिकाणी फक्त बौद्ध स्तूप, महाविहार आणि त्या ठिकाणी मनोती स्तूप, उद्देशिका स्तूप, त्या ठिकाणी वज्रयानी, महायानी आणि हिनयानी संप्रदायाच्या सर्व मूर्तिकला, शिल्पकला मला त्या ठिकाणी दिसल्या. बौद्ध भिक्खू दिसले. त्यानंतर 7व्या आणि 8व्या शताब्दीमध्ये तिसरा चिनी प्रवासी आला, इत्सिंग, आणि 8व्या शताब्दीमध्ये कोरियाचा हायचो नावाचा भिक्खू आला. हे 4 चिनी प्रवासी. एवढंच नाही, 12व्या शताब्दीमध्ये फ्रान्सिस बुकानन आला. त्यांनी तर असा उल्लेख केलेला आहे फ्रान्सिस बुकाननने की त्या ठिकाणी मी सम्राट अशोकाचा राजमहाल सुद्धा बघितलेला होता. कुठलाही वर्ल्ड हेरिटेज असेल तर त्या ठिकाणी वर्ल्ड हेरिटेजची एक नियमावली असते की वर्ल्ड हेरिटेज पासून 1500 मीटर पर्यंत ना कुठली बिल्डिंग, ना हॉटेल, ना दुकान, कुठल्याही प्रकारचं स्ट्रक्चर नसते. हे फक्त भारतातच फक्त आपल्याला एकाच ठिकाणी दिसते, वर्ल्ड हेरिटेज ठिकाण म्हणून, आणि ते ठिकाण म्हणजे अजंठाची लेणी. तुम्ही कधी अजंठाला गेले म्हणजे तो नियम फक्त वर्ल्ड हेरिटेजचा जो नियम आहे तो फक्त तिथेच पाळला जात आहे भारतामध्ये. म्हणजे काय की तुम्ही कधीही जरी गेले तर तुमच्या ट्रॅव्हल्सनं किंवा तुमच्या स्वतःच्या गाडीनं त्या अजंठाच्या लेणीपर्यंत तुम्हाला जाता येत नाही. तिथला नियम आहे. हाच नियम महाबोधी महाविहारामध्ये पाहिजे होता आणि वर्ल्ड हेरिटेजचा तो नियम आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी मगाशी शिप्रा मॅडमला सांगितलेलंच आहे की बौद्धगया हे संपूर्ण जे शहर आहे,
संपूर्ण बोधगया शहराचं उत्खनन जर केलं तर त्या ठिकाणी अनेक बुद्धांच्या मूर्त्या आहे, कारण ते उडवेला जंगलच होतं. त्या ठिकाणी सगळ्यात मोठी बोधगयाची परिस्थिती म्हणजे त्या बोधगयाच्या मेन गेटवर त्या बोधगया शहरामध्ये सर्वात मोठी कब्रिस्तान जाणीवपूर्वक तिथेच आहे. या बोधगया शहरामधील सगळ्यात मोठी मस्जिद इकडल्या बाजूला आहे, जिथे जयप्रकाश नारायणच्या गार्डन मध्ये बाबासाहेबांचा पुतळा आहे, सुरेश ससाई पंथींच्या माध्यमातून बसवण्यात आला. आणि सगळ्यात मोठा मठ त्या ठिकाणी शंकराचार्याचा मठ आहे. बाजूला जगन्नाथाचं मंदिर आहे. जाता जाता म्हणून तेच सांगतो की महाबोधी महावीराच्या ज्या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी जे वज्रासन मांडलेलं होतं बुद्धाने, त्या वज्रासनाच्या खाली त्या ठिकाणी शिवलिंग प्रस्थापित केलेली आहे. आता ही शिवलिंग वगैरे दुसरी तिसरी काहीच नाही. ज्यावेळी गरुड पुराणामध्ये असा उल्लेख आहे, काय गरुड पुराणामध्ये उल्लेख आहे, नारद पुराणामध्ये उल्लेख आहे, बुद्धाची बदनामी केली आहे. बघा कशी आहे बदनामी. जर जंगलामध्ये जात असताना तुमच्या मागे पिसाळलेला हत्ती लागला, नारद आणि गरुड पुराणामध्ये सेम लिहिलेलं आहे. बुद्धाची किती बदनामी केलेली आहे. बुद्धाशी यांना काहीही घेणं देणं नाही. बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार, हा खोटा प्रचार आहे. बाबासाहेबांना सांगावं लागलं ते 22 प्रतिज्ञामध्ये की बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार मुळीच नाही आहे. अनेक बौद्ध राष्ट्रांमध्ये जातो आम्ही, पण कोणीही म्हणत नाही की बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार आहे. पण बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार आहे हे तेव्हाही अपप्रचार केला आणि आजही त्या घडीला ते अपप्रचार करताना दिसत. आम्ही आदिवासी ओबीसी बांधवांना म्हणतो, हो बाबा, बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार आहे, तर तुझ्या घरी बुद्धाची मूर्ती का दिसत नाही, फोटो का दिसत नाही? तर त्याला त्याच्याकडे काही त्याचं उत्तर राहत नाही आहे. आज महाबोधी महाविहारामध्ये सर अलेक्झांडर कनिंघम यांचं खूप मोठं योगदान आहे. त्यांच्या नेतृत्वातच तिथे उत्खनन झालं. त्यानंतर बर्नार्ड रसेल असेल, देवमित्र अडागारी धम्मपाल, किती मोठा योगायोग आहे. 1891 मध्ये बोधिसत्व बाबासाहेबांचा जन्म आणि 1891 मध्येच देवमित्र अडागारी धम्मपाल भारतामध्ये येतात आणि हा महाबोधी महावीराचा लढा उभा करत असतात. त्या ठिकाणी नंतर सर अलेक्झांडर कनिंघमनी ते उत्खनन केलं, सगळंच उत्खनन केलं. इंग्रजांना हाकलण्यामध्ये सगळ्यात मोठी चूक झाली. मगाशी सरांनी सांगितलीच ते, सगळ्यात मोठी चूक तेच झाली की त्यांनी बौद्ध धरोहर जगाच्या समोर आणलेले आहे. जर ते साम्राज्यवादी नक्कीच होते. तुर्कांनी अजिबात बुद्ध विहार जाळली नाही, तोडफोड केलेली नाही. नालंदा बौद्ध विद्यापीठ ब्राह्मणांनीच जाणलं, त्याचे पुरावे आहे. आज जर विचार केला, मला सांगायचं आहे तुम्हाला की आज महाबोधी महावीरावर मुस्लिम बांधवाचा कब्जा आहे, सांगा. ख्रिश्चन बांधवांचा कब्जा आहे, आमच्या शीख बांधवांचा कब्जा आहे, अजिबात नाही. आमच्या महाबोधी महाविहारावर ब्राह्मणांचाच कब्जा आहे आणि ते विहार ब्राह्मण मुक्त करायचं आहे. या उद्देशानं हा जो विषय होता की महाबोधी महाविहार, जे देव मित्र अडागारी धम्मपाल त्यांनी त्याची सुरुवात केली, हे महाबोधी महाविहार अश्वगोष्ठ असा म्हणतो की हे महाबोधी महाविहार जगाचं काळीज आहे, जगाचं काळीज आहे. आणि म्हणून या महाबोधी महाविहारामध्ये त्या ठिकाणी शिवलिंग आताच्याच घडीला त्या ठिकाणी मूर्ती सुद्धा प्रतिष्ठापित करण्यात आली. हाच मुद्दा नाही तर आजचा नामांतर दिवस असल्यामुळे आणखी एक मुद्दा म्हणून जाता सांगतो की आज जे चैत्यभूमी स्मारक आहे, जे दादर स्टेशन आहे, त्या दादर स्टेशनला हे चैत्यभूमी स्टेशन हे नाव झालंच पाहिजे. यासाठी आपल्याला आंदोलन उभं करावं लागेल. मी ओळ सरांना तेही सांगतो की ज्या ठिकाणी जोगेश्वरी स्टेशन, राम मंदिर स्टेशन, अंबरनाथ स्टेशन, म्हणजे तुमच्या मंदिरांची नावं तुम्हाला चालतात, पण मुंबई फक्त ही मुंबई महाराष्ट्राची जर कोणामुळे झाली असेल तर ती बाबासाहेबांमुळेच झालेली आहे. आज मुंबई जर महाराष्ट्राची असेल तर बाबासाहेबांमुळे, आणि त्याच बाबासाहेबांच्या त्या दादर स्टेशनला चैत्यभूमी नाव मिळालंच पाहिजे. याच्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागेल. मी ते होळकरांना तेही सांगतो. आणि दुसरी जाता म्हणून गोष्ट, आज भीमा कोरेगावाची जागा 260 एकर जागा आहे, रक्षकच भक्षक झालेला आहे. महाबोधी महावीराचं जे हे आहे आणि भीमा कोरेगाव सेम आहे. त्याला रक्षक म्हणून, ते रखवालदार म्हणून ती जागा दिली होती इंग्रजांनी माळवतकर ब्राह्मणांना. आज रक्षकच त्या विजय स्तंभाचे कसे काय भक्षक झाले? आज 260 एकर भीमा कोरेगावाची ती जागा आहे. त्याही जागेसाठी सरांनी तो लढा उभा करावा. आम्ही त्यांच्या सोबतच आहोत. आणि ज्या काही लेण्या असतील,
जी काही महाविहार असतील, ज्या काही बौद्ध धरोहर असतील, त्यासाठी आपण जागृत असलं पाहिजे. हा महाबोधी महाविहाराचा जो लढा आहे हा एकट्याचा लढा नाही आहे. इथे बसल्या उपासक उपासिकांना तेच म्हणायचं आहे, आजच्या या नामांतर लढ्याच्या दिवसाच्या निमित्तानं मला सांगा, बाबासाहेबांचं काम करायला कोण कोण तयार आहे? हात वर करा. बाबासाहेबांच्या त्या बाबासाहेबांसाठी मरायला तर तुम्ही कोण कोण तयार आहे? मरायला मरा आता तुम्हाला भुका लागल्या असतील. म्हणून 12 फरवरीला सर्वांना त्या जंतर मंतरवर यायचं आहे मरासाठी. ज्या नामांतर जे लोक शहीद झाले त्यांचा आदर्श घेऊया, तरच आपल्या ह्या स्टेजचा, या खर्चाचा आणि जो एवढा मोठा शामियाना या ठिकाणी उभा केलेला आहे, ही विशाल धम्म परिषद उभी केलेली आहे, त्या शहीदांना जे नामांतर लढ्यासाठी शहीद झाले त्यांना खरी आदरांजली. त्यांनी त्यांचं काम केलं, बाबासाहेबांचं नाव मिळालं त्या मराठवाडा विद्यापीठाला. परंतु आज त्या दादर स्टेशनला चैत्यभूमी स्टेशन आणि ते महाबोधी महाविहार मुक्त झालंच पाहिजे. याच्यासाठी त्या शहीदांसारखं, नामांतर लढ्यासाठी शहीदांसारखं मरायलाही आपल्याला समोर जावं लागेल. मरायला सांगा मग, मरायला कोण तयार आहे? मग 12 फेब्रुवारीला तिकडे दिल्लीला यायचं आहे. महाबोधी महाविहार मुक्त झालंच पाहिजे, हाच उद्देश आपण या ठिकाणून या नामांतर शहीद झालेल्या आदरांजली, श्रद्धांजली, अभिवादन वादन या ठिकाणी मानवंदना देऊन या ठिकाणी महाबोधी महाविहाराचा इतिहास मला 2 ते 2.5 घंटे सांगायला लागतो, पण मी अजिबात सांगणार नाही. या ठिकाणी वेळेच्या अभावी या ठिकाणी थांबतो, रजा घेतो. भवतु सप मंगल, भवतु सप मंगल, भवतु सप मंगल. खूप खूप धन्यवाद.